झाला आमची 1 घंट्यात 1 घंटा लाईन मध्ये उभा टाकून 2 फोटो काढून माऊलीचे 2 शब्द घ्या. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडचं कार्य या युट्यूब चॅनलवरती. मी शिवम इंगळे मनपूर्वक स्वागत करते आपल्या ब्लॉग मध्ये आणि थेट लोहगड किल्ल्याच्या पायथ्याहून. फुलका नाश्ता करून आपण निघालोय आता वरती. कसं आहे कोट भाई दिसायला, भाई भारी कोट दिसायला. तर आम्ही 8 जण आहोत आणि पर पर्सन 25 रुपयाने तिकीट काढलेलं आहे. पैसे मी दिलेत सगळे. लय मोठेपणा सांगू नको, वापस देताना मग सांगा. कमिटी मेंबर आहे म्हणून खर्च करावाच लागतंय. आणि पहिल्या सीटवर बसणारे मानकरी आहेत. मुंजा मुंजा भाई सगळा खर्च मुंजा. हे आहे मंडळी मेन महाद्वार, जे की आपल्याला पहिल्यांदा दिसलेलं आहे. आणि इकडं बी कसं गायमुखी दरवाजा आहे. इकडं वरती कसं येऊ शकणार नाही. मध्ये आल्याच्या 2 तोफा दिसतात जे की बऱ्यापैकी आहेत. इकडल्या साईडला गुफा आहे जे की आपण जाणार आहोत आतमध्ये. त्याच्या आतमध्ये आल्याच्या नंतर इथून दिसते जे की महाद्वाराचा नजारा खूपच सुंदर. हे आपले दुसरं महाद्वार दिसलेलं आहे जे की थोड्याच अंतरावरती आहे. आगमन आणि पावसाचं आगमन इतक्याच वेळ झालेला आहे. दुःख आल्यामुळं काहीच दिसत नाही, खूपच जास्त गर्दी. आमचा माऊली काय विचार करतोय. आमची गँग हुकाचूक झालेली आहे धुक्यामध्ये. फिलिंग बेटर. महादेवाच्या मंदिराच्या पाठी भाग एक घ्या समजून विषय हरड कसलंय. दुःख बी येलंय, पाऊस बी येलाय, गारे बी लागायला. त्यामुळे एकदा घोषणा घ्यावाच लागते सुद्धा. कसं एकदा 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 होऊन जाऊ द्या, होऊन जाऊ द्या, होऊन जाऊ द्या. हे आणि कसं दिसतंय हे दुःख. आणि इकडं असं आहे वातावरण. आहोत खाली, खूप गर्दी झालेली आहे. खूप विषय गंभीर झालेला आहे मंडळी. आम्ही आता गड उतारतो होतो तर आता थोडंसं दुःख कमी झाल्यामुळे फोटोशूट बी केलं. कसं दिसतंय गॉगल कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडल्या साईडला थोडं आमचं वातावरण म्हणजे निसर्गाचं वातावरण क्लिअर होत जात आहे. आम्हाला इथं काय करतोय. जे हुकाचूक झालेले आहे आमची मंडळी अर्धी गेली खाली. फोटो आम्ही खालीच राहिलो. लय अवघड झालं. 4 जण गेले खाली आणि आम्ही राहिलो 3 जण वरी. आम्ही मस्त फोटो काढत झाले. परत असं वातावरण भेटत नसतंय. त्यामुळे शहर करून टाकायचं. एकदा 3 जण राडाच करायचा. चला मग चला मार्केट मध्ये आलो. आपण मार्केट मध्ये लोहगड मार्केट यावाच लागतंय आणि भुट्टा खावाच लागतंय.
विषय हार्ड मध्ये चला आता आलात आपण आता गाडीपर्यंत जायचंय 2 किलोमीटर चलत बघूया पाहिला आणि विषय हार्ड केला. आता डायरेक्ट एक किल्ला अवघड गेला, एक किल्ला सोपा गेला. विसापूर किल्ला पूर्ण दगडाची माती, दगडाचा रोड होता. बसू आलोय. आता इथं जरा पाय दुखले मोठ्या पायऱ्या असल्यामुळे, पण काही नाही वाटत. रिलॅक्स, मस्त पाऊस पडला. जागेत पण कसलीच झोप नाही. डेंगे माऊलीचे 2 शब्द घ्या. माऊली भाई 2 शब्द. वर लावा जागा असेल ना, पॉसिबल नाही. रस्ते ट्रॅफिक बघतो खाली कुठेतरी लावा आपण जागा खाल्ल्या पार्किंग लाव इथे एवढं अलीकडे. एकविरायच्या दर्शनाला आलात, खूप गर्दी, जोरदार पाऊस बी चालू. सगळ्या प्लॅन मध्ये घुटळा तर मित्रांनो, वरून येणारा पाऊस, हे वल्ले झालेले कपडे आणि चपलाचे सगळे बंद फिंड तुटलेली अवस्था, आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण डोंगर चढलेलो आहोत आणि लागलेलो आहोत पायरीच्या वाटाला. अवघड आहे. चला देव कुठं काय विसलंय, विषय हार्ड झाला आहे. आलो गर्दी आणि बघा आमची कंडिशन. आणि काय बोलतो जास्त बोललो असेल ना आपण देवाच्या दारात. खूप कष्टाच्या नंतर 5 मिनिटं बरं चल तर मंदिरात आलो तर खूपच जास्त जरा भयानक आणि विषय हार्ड. तर चला मग जाऊया, दर्शन घेऊया, मन प्रसन्न करूया. झालं आमचं 1 घंट्यात. 1 घंटा लाईन मध्ये उभा टाकून 2 फोटो काढून मस्त आणि पद्धतशीर दर्शन डोकं टिकून झाले आहे. विषय हार्ड वरून पाऊस, खालून पाणी, रस्त्यावर नुसते पाय घासलेले. चांगल्या पायऱ्या सोडून आम्ही गेला डोंगर झाल्याने. चला बघ आता चला जाऊया गाडीकडे. रामभाऊला देऊ शुभेच्छा. रामभाऊ आले नव्हते आमच्यासोबत. रामभाऊ म्हणले मला गाडी चालवायची, म्हणले ड्रायव्हर भाऊ थोडा आराम केला. खाली थंड आहे काय नाव काय घेऊ. आमचे सुदामदेव सीएनजी पेट्रोल पंपावर गाडी चालवाय बसलेले आहे. बोनट दिसते का? बोनट भैया सरकार बोनट दिसते का? हा बसाली चिटकली. तर मित्रांनो, आपण आला सीएनजी भरण्यासाठी पेट्रोल पंपावर. खूप लांबून 8-9 किलोमीटर रिटर्न फिरून यावं लागलं भरण्यासाठी. भेटत ना चालते कुठं जाऊ. सीएनजी गाडी असले की असेल रांग लागती. चौकात रांग लावायची तर आपण पेट्रोल पंपावर रांग थांबला. मोठा पेट्रोल पंप आहे जुना, पुणे मुंबई हायवेला.